नंदुरबार ब्रेकिंग. शहादा शासकीय वसतिगृहात 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा. सर्वांची प्रकृती स्थिर. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील शासकीय वसतिगृहात तब्बल 40 ते 50 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सर्व बाधित विद्यार्थ्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी मिताली शेट्टी आणि शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी तातडीने रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हा शल्यचिकित्सक आणि खासगी डॉक्टरांचे पथक विद्यार्थ्यांवर उपचार करत असून सर्व मुलांची प्रकृती सध्या पूर्णपणे स्थिर आहे. पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता संयम राखावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नमस्कार, मी आमदार राजेश पाडवी, शहादा तळोदा विधानसभा. आज शहादा येथे सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग याच्या नवबौद्ध समाज कल्याण समिती मार्फत त्या ठिकाणी मुलांची वसतिगृह आहे. त्या वसतिगृहामध्ये सायंकाळच्या जेवणामध्ये फूड पॉयझनिंग झालं. त्यातले 4 मुलं सुरुवातीला त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला आणले. माहिती मिळताच आम्ही त्या ठिकाणी त्यांना तिथं उपचार सुरू केले. उपचारामध्ये थोडं क्रिटिकल वाटल्याने त्यांना आम्ही खाजगी BD हॉस्पिटल येथे दाखल केले. इतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आम्ही आणून त्या ठिकाणी तपासणी सुरू आहे आणि सर्व मुलं स्टेबल आहे. थोडे घाबरून गेलेले, पण त्यांच्या संपूर्ण प्रकृतीवर आम्ही लक्ष देऊन आहोत. सिव्हिल सर्जन स्वतः त्या ठिकाणी आले आणि शहरातले सर्व डॉक्टर त्या ठिकाणी आम्ही बोलवून घेतले. खाजगी डॉक्टर ते देखील त्या ठिकाणी उपचार करत आहेत. नातेवाईकांना काळजी करण्याचं कारण नाही. आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत. धन्यवाद.